नवी मुंबईतील सोसायटीमध्ये एका इसमाने तब्बल 5 वर्ष स्वतःला घरातच कोंडून घेतल्याचा धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे। भीतीमुळे स्वतःला 5 वर्षांपासून घरात कोंडून घेतलेल्या इंजिनियरची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनुप नायर असं 55 वर्षाच्या इसमाचे नाव असून तो नवी मुंबईतील जुईनगर मधील घरकुल सोसायटीमध्ये राहत होता। 2020 मध्ये त्याच्या आई वडिलांचं निधन झालं। त्यानंतर काही कालावधीतच भावाचा मृत्यू झाला। घरातील तिन्ही सदस्यांचा एकोमाग एक मृत्यू झाल्याने नायर हे तणावाखाली गेले। त्यामुळे त्यांनी 2020 ते 2025 अशी 5 वर्ष स्वतःला घरामध्येच कोंडून घेतलं। याच वेळी मधल्या काळात LIC एजंट असलेल्या एका महिलेने त्याला कुणालाही भेटलं तर तुला मारून टाकतील आणि तुझी संपत्ती हडप करतील अशा प्रकारची फसवी बाब सांगून त्याच्या नावावर असलेल्या संपत्तीवर वारसदार म्हणून स्वतःचे नाव नोंदवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। आपल्याला मारतील आणि आपली संपत्ती हडप करतील ह्या भीतीने नायरने स्वतःला कोंडून घेतलं। याच कालावधीत त्याने हॉटेलमधून जेवणाच्या ऑर्डर दिल्या, पण त्याचा कचरा काढला नाही आणि कपडेही धुतले नाही। ते कोणाशी बोलतही नाही, घराबाहेर पडतही नाही, घरातील कचराही बाहेर ठेवत नाही। हे पाहिल्यावर शेजारील व्यक्तीला संशय आला आणि त्यांनी शेल आश्रमातील लोकांच्या कानावर ही गोष्ट घातली। अखेर कार्यकर्त्यांनी सोसायटीतील त्याच्या घरात जाऊन त्याला बाहेर काढून आश्रमात नेले। तसेच स्थानिक पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली असून पोलीस अधिक तपास करत आहे। कोंडून घेतलेली व्यक्ती नायर यांची आरोग्य स्थिती स्थिर असल्याचे आश्रमाच्या सदस्यांनी सांगितले। मात्र या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे।